माणसं आहे ना, मुलांना घरी सोडून फिरायला जातात आणि आपल्याला जर का फिरायला जायचं असेल ना, तर आपण आपल्या नवऱ्यासोबतच फिरायला जातो आणि आपल्या लेकरांनाच घेऊन जातो नेहमी, असंच असतं. आणि आपल्याला आपला वेळ कधीच मिळत नाही. पण तो आपल्याला घ्यावा लागतो आणि तो कसा घ्यायचा? तर हा असा, म्हणजे माणसं फिरायला गेले त्यांचे, तसंच आपणही फिरायला जायचं. मग आम्ही पण ठरवलं, की आपण लेकरं घरी सोडू आणि नाही फिरायला जात आहेत, पाऊस आहे खूप, तर एक मूव्ही तरी बघूया. मी आता जवळपास खूप दिवस झाले आणि ब्रेस्ट फीडिंग चालू असल्यामुळे मी काही जास्त बाहेर जाऊ शकले नाही. आता ब्रेस्ट फीडिंग पूर्णपणे सोडलंय, तर आम्ही विचार केला, की आता जाऊया. आणि तुम्हाला माहिती आहे, इतका मोठा ग्रुप असून आम्ही फक्त तिघीच जमा झालो आणि त्यात पण एक जण लेट आली, कारण तिच्यावर पण खूप जबाबदाऱ्या आहेत. आणि आम्ही गेल्या-गेल्या थोडासा वेळ होता, तर बाहेर थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले आणि मग थोड्या वेळाने तिसरी मैत्रीण येणार होती. आम्ही दोघी ऑलरेडी आलो होतो. आम्ही जवळ राहतो आणि ती थोडी लांब होती. आता ही आली आणि मग आम्ही आतमध्ये एंटर केलं. आम्ही गेलो आणि मूव्ही अजून चालू व्हायचीच होती. बाकीच्या मूव्हीजचे ट्रेलर चालू होते. जसे की हा भूतम भय्यम मूव्ही आहे. ह्याचं ट्रेलर पाहिला आणि आम्ही घाबरलो, कारण आम्हाला भुताचे पिक्चर पाहायला आवडत नाही. आवडत नाही असं नाही, आवडतात, पण ते पाहिल्यावर नंतर खूप भीती वाटते. म्हणून आम्ही मराठी मूव्ही बघायला गेलो होतो, तुंबाडची मंजुळा. आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीला ना थोडासा आपल्याला प्रतिसाद द्यायलाच हवा. आपण जसे साऊथचे मूव्हीज बघतो आणि त्यांच्या मूव्हीजना जसा प्रतिसाद देतो ना, तसंच आपल्या मराठी मूव्हीजला पण आपण थोडा प्रतिसाद द्यायला पाहिजे. आणि इतके छान-छान मूव्हीज काढायला लागलेत ना आजकाल, आणि ही मूव्ही तर इतकी छान होती. आम्ही इतक्या वेळा हसलो आणि जेव्हा इंटरव्हल झाला ना, तेव्हा असं वाटत होतं, नाही, नाही, पटकन ही मूव्ही लागली पाहिजे आणि काय होते पुढे, काय होते पुढे? एकदम अशी आतुरता होत होती. मूव्ही बघताना मला एकदा दोनदा असं ध्यान आलं, की अरे आपली मुलगी घरी आहे, काय करत असेल, जेवली असेल का? तिच्या पप्पासोबत होती, पण काही नाही. एक दिवस घेतलाय स्वतःसाठी, तर मग तो एन्जॉय करायलाच पाहिजे. फुल कॉमेडी मूव्ही आहे आणि तुम्हाला तर नक्कीच आवडणार, मला तर असं वाटतं, कारण मला इतकी जास्त आवडली ही मूव्ही. एक तर डॉल्बी साउंड होता आणि आयनॉक्समध्ये पाहायला, वाकडचा सर्वात मोठा मॉल आहे फिनिक्स मॉल, तिथे जाऊन हा मूव्ही पाहिला आम्ही. तो मॉल फिरायलाच ना इतका वेळ लागतो आणि इकडे थिएटर शोधायला पण इतका जास्त वेळ लागला. नंतर थोडासा ब्रेक, इंटरव्हल झाला, थोडा ब्रेक घेतला, थोडंसं फिरून आलो आणि मग 1-2 छोटेसे व्हिडिओ, सेल्फी वगैरे काढले आणि मग परत मूव्ही पाहायला लागलो. एकतर खूप थंडी वाजत होती आणि बाहेरचं वातावरण पण थंड होतं आणि एसी चालू होता. त्याच्यामुळे जरा जास्तच थंडी वाजत होती आणि त्याच्यानंतर आम्हाला भूक पण खूप लागली होती. मग म्हणलं, की मूव्ही संपल्यावर पहिले काहीतरी खाऊया पटकन आणि मगच घरी जाऊया. मग मूव्ही जेव्हा संपली ना, तेव्हा आम्ही फटाफट ऑर्डर केला. काही नाही, पिझ्झाच खाल्ला, दुसरं काही नाही. पिझ्झा खाल्ला आणि थोडीशी कॉफी पीत-पीत आम्ही थोड्या गप्पा मारल्या. खूप दिवसानंतर मन मोकळं झाल्यासारखं वाटलं. गप्पा मारल्या खूप साऱ्या आणि मग हळू असं वाटत होतं, की आता घरी जायची वेळ झाली आहे. आता आपण घरी जायला हवं, की लेकरं घरी काय करत असतील, राहिले का नीट वगैरे असे विचार फक्त डोक्यात चालू होते. मग त्यामुळे आम्ही मॉलमध्ये फक्त एक चक्कर मारली आणि मग आपापले घरी निघालो. जसं मी तुम्हाला सांगितलं, मॉल खूप मोठा आहे. एंट्री कुठून घेतली आम्ही आणि आम्हाला परत कुठे जायचं हे सुचत नव्हतं. नुसते वेड्यासारखे फिरत होतो. पण शेवटी आम्हाला समजलं आणि बाहेर गेल्यावर आहे ना, राईड पण ॲक्सेप्ट होत नव्हती पटकन आणि इतकी जास्त गर्दी होती मॉलच्या बाहेर. मॉलमध्ये येण्यासाठी म्हणजे तिथे लिहिलं होतं, की 1 हॉवर वेटिंग आहे. तरी पण लोकं होतेच त्या मॉलच्या बाहेर आणि त्याच्यामुळे जरा जास्त गर्दी झाली. पटकन माझ्या मैत्रिणीला तिचा ऑटो शोधून दिला आणि मग मी घरी आले माझ्या ऑटोने. मी लवकर पोहोचले आणि तिला उशीर झाला, कारण तिच्या त्या रूटवर खूप जास्त ट्रॅफिक होतं. घरी आल्यावर मी प्रिशाला लगेच म्हटलं, की "प्रिशा, मम्मा आली." पण प्रिशाची काही रिएक्शनच नव्हते. असं वाटलंच नाही, की मी तिला सोडून वगैरे गेली म्हणून. म्हणजे ती पप्पासोबत खूप खुश होती. बाकीच्या गप्पा नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका.